जॅपनीज युनिव्हर्सिटीजमध्ये 2 इंटेक्स असतात. एक असतो एप्रिलमध्ये म्हणजे स्प्रिंग आणि एक असतो ऑक्टोबरमध्ये जो की फॉल सीझन असतो. जनरली इंटरनॅशनल स्टुडंट्ससाठीचा जो इंटेक असतो तो एप्रिलमध्ये असतो. आता आपण बघूयात की कोर्सेस कोणते कोणते ॲव्हेलेबल आहेत. तर ग्रॅज्युएशन म्हणजेच 12वी नंतर आपण जे करतो तर ते कोर्सेस, पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे मास्टर्स, डॉक्टरेट, पोस्ट डॉक्टरेट, तर हे सगळे कोर्सेस आपण जपानमध्ये करू शकतो. साधारणपणे आपण जर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणजे लँग्वेज जर बघितली तर जॅपनीज आणि इंग्लिश दोन्हीही लँग्वेजेसमध्ये कोर्सेस ॲव्हेलेबल आहेत. आता आपण बघूयात की स्कॉलरशिप्स कोणत्या कोणत्या आहेत. सो जसं आपण अमेरिकेत जातो शिकायला किंवा ऑस्ट्रेलियात जातो, युरोपमध्ये जातो, त्यावेळेला आपण आपले स्वतःचे पैसे खर्च करून त्या ठिकाणी शिक्षण घेतो. असं शिक्षणसुद्धा तुम्ही जपानमध्ये नक्कीच घेऊ शकता. पण आज आपण या व्हिडिओत काय बघणार आहोत तर स्कॉलरशिप्स कोणकोणत्या अवेलेबल आहेत ज्या घेऊन आपण जपानमध्ये शिक्षणासाठी जाऊ शकू. सो स्कॉलरशिप्स ज्या आहेत तर त्या मी तुम्हाला सांगते. पहिली जी आहे ती मेक्स्ट म्हणजेच मोम्बू कागाक्षो स्कॉलरशिप. दुसरी जी आहे ती EJU स्कॉलरशिप. सो द एक्झामिनेशन फॉर जॅपनीज युनिव्हर्सिटी ॲडमिशन फॉर इंटरनॅशनल स्टुडंट्स अशी ती स्कॉलरशिप आहे. पुढची जे स्कॉलरशिप्स आहेत ते प्रायव्हेटली फायनान्स्ड स्कॉलरशिप्स आहेत. सो जपानमध्ये युनिव्हर्सिटीज इंटरनॅशनल स्टुडंट्सना स्कॉलरशिप देतात किंवा कंपनीज, वेगवेगळ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स किंवा वेगवेगळे फाउंडेशन्स, तर हे सुद्धा इंटरनॅशनल स्टुडंट्सना जपानमध्ये स्कॉलरशिप्स देतात आणि त्या पण स्कॉलरशिप्स खूप चांगल्या असतात. आपल्याकडे असे विद्यार्थी आहेत की जे प्रायव्हेट स्कॉलरशिप्सवरती जपानला गेले आणि त्यांनी तिथे खूप छान शिक्षण घेतलं, खूप उत्तम स्कॉलरशिप्स त्यांना मिळाल्या. सो त्या सगळ्यांचं शेअरिंग पण आपण नक्की व्हिडिओमध्ये घेणार आहोत. पुढची जी स्कॉलरशिप आहे ती आहे एशिया ब्रिज प्रोग्राम स्कॉलरशिप आणि एशिया पॅसिफिक रित्सुमेइकान प्रोग्राम स्कॉलरशिपसुद्धा एक आहे. सो आपण आपले जे पुढचे व्हिडिओ आहेत त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये ह्या वेगवेगळ्या स्कॉलरशिप्सची माहिती घेणार आहोत. या स्कॉलरशिप्सवर शिकणाऱ्या तिथल्या स्टुडंट्सचे एक्सपिरियन्स ते तुमच्याबरोबर शेअर करतील. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्हाला ॲक्च्युअल त्यांना आलेले अनुभव किंवा त्यांच्याकडनं काही टिप्स मिळतील तर त्याचा तुम्हाला फायदा करून घेता येईल. आज आपण बघूयात मेक्स्ट स्कॉलरशिपबद्दल. मेक्स्ट स्कॉलरशिप जी आहे ती जपान गव्हर्नमेंटकडनं दिली जाते आणि ही जी स्कॉलरशिप आहे त्याची जी परीक्षा आहे ती एम्बसी ऑफ जपान आपल्या भारतामध्ये कंडक्ट करतं. ही वेगवेगळ्या काउन्सिलेट्समध्ये सुद्धा परीक्षा घेतली जाते. आपल्याकडे 4 काउन्सिलेट्स आहेत. पहिली आहे मुंबईमध्ये, दुसरी आहे चेन्नईमध्ये, तिसरी आहे बेंगळुरूमध्ये आणि चौथी आहे कोलकात्यात. सो या ठिकाणी परीक्षा होतात. तसंच पुणे हे सुद्धा नेक्स्ट स्कॉलरशिपचं एक्झामिनेशन सेंटर आहे. सो तिथे पण परीक्षा घेतली जाते. आता ह्या कोणकोणत्या स्कॉलरशिप्स अवेलेबल आहेत तर ते आपण बघूया. नेक्स्टमध्ये 7 प्रकारच्या स्कॉलरशिप्स दिल्या जातात. सो पहिली जी आहे ते अंडर ग्रॅज्युएट स्टुडंटसाठी आहे, लिडिंग टू ग्रॅज्युएशन. पुढची जी आहे ती रिसर्च स्टुडंट स्कॉलरशिप आहे, म्हणजेच मास्टर्स, PhD आणि पोस्ट डॉक्टरेटसाठी दिली जाणारी स्कॉलरशिप. पुढची जी आहे 3 नंबरची ती आहे कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी स्टुडंट स्कॉलरशिप, म्हणजेच डिप्लोमा करण्यासाठी दिली जाणारी स्कॉलरशिप. त्याच्यापुढे जी आहे ती स्पेशलाइज्ड ट्रेनिंग कॉलेज स्टुडंट स्कॉलरशिप. हे वेगवेगळे सर्टिफिकेशन कोर्सेस असतात, तर यासाठी सुद्धा तुम्हाला स्कॉलरशिप मिळू शकते. तसंच त्याच्यापुढची जी आहे 5 नंबरची स्कॉलरशिप ती आहे जॅपनीज स्टडीज स्टुडंट स्कॉलरशिप. सो ही जपानी भाषा शिकायला जपानमध्ये जाणाऱ्या मुलांना मिळते. पुढची जी आहे ती आहे यंग लीडर्स प्रोग्राम स्टुडंट्स स्कॉलरशिप. हा मास्टर्स कोर्ससाठी दिली जाणारी स्कॉलरशिप आहे. ह्याच्यामध्ये कुठले मास्टर्स कोर्स तुम्ही करू शकता तर पहिला आहे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, दुसरा आहे लोकल गव्हर्नन्स, तिसरा आहे लॉ आणि चौथा आहे बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. सो हे मास्टर कोर्सेस तुम्ही करू शकता अंडर धिस स्कॉलरशिप. आणि लास्ट 7th स्कॉलरशिप टीचर्स ट्रेनिंग स्कॉलरशिप. व ही जी स्कॉलरशिप आहे ती टीचर्सना दिली जाते. आत्ता आपण जी माहिती घेणार आहोत तर ती घेणार आहोत नेक्स्ट स्कॉलरशिप फॉर अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट्स, सो लिडिंग टू बॅचलर्स डिग्री. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूयात की ह्याची एलिजिबिलिटी काय आहे. सो एज्युकेशनल एलिजिबिलिटी जर म्हटलात तर 12वी पास हवं
विथ मिनिमम 65% ऑफ मार्क्स. सो जे 10वी 11वी 12वीत आहेत त्यांनी हे लक्षात ठेवा की 12वीला तुम्हाला मिनिमम 65% ॲग्रिगेट मार्क्स मिळाले पाहिजेत, तरच तुम्ही या स्कॉलरशिपसाठी एलिजिबल आहात. ओके. जर एज पाहिलं, वय जर पाहिलं तर 17 ते 21 वर्षपर्यंत तुम्ही ह्या स्कॉलरशिपसाठी ॲप्लाय करू शकता आणि ही 4.5 ते 5 वर्षांची स्कॉलरशिप आहे. सो आता यामध्ये कोणते कोणते स्ट्रीम्स अवेलेबल आहेत ते पण आपण बघणार आहोत. ह्याच्यामध्ये सोशल सायन्सेस अँड ह्युमॅनिटीज ह्याच्या अंडर 2 सबसेक्शन्स आहेत. सोशल सायन्सेस अँड ह्युमॅनिटीज ए, ह्याच्यामध्ये आहे लॉ, पॉलिटिक्स, पेडेगॉजी, सोशिओलॉजी, लिटरेचर, हिस्ट्री, जॅपनीज लँग्वेज आणि अदर्स असे सब्जेक्ट्स आहेत. तसंच सोशल सायन्सेस अँड ह्युमॅनिटीज बी ह्याच्या अंडर इकॉनॉमिक्स आणि बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन असे 2 सब्जेक्ट्स आहेत. आता पुढे जाऊन नॅचरल सायन्सेस ह्याच्यामध्ये काय काय विभाग आहेत ते बघूया. नॅचरल सायन्सेसमध्ये ए, बी आणि सी असे 3 विभाग आहेत. नॅचरल सायन्सेसमध्ये मॅथमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री असे 3 भाग सायन्सचे आहेत. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक अँड इलेक्ट्रॉनिक स्टडीज ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन इंजिनिअरिंग असे 2 भाग आहेत. तसंच मेकॅनिकल स्टडीजमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि नेव्हल आर्किटेक्चर असे 2 भाग आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंग अँड आर्किटेक्चर ह्याच्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग, त्याच्यानंतर आर्किटेक्चर आणि एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग असे भाग आहेत. त्याच्यानंतर केमिकल स्टडीजमध्ये ॲप्लाइड केमिस्ट्री, केमिकल इंजिनिअरिंग, इंडस्ट्रियल केमिस्ट्री, टेक्स्टाईल इंजिनिअरिंग असे 4 विषय तुम्हाला अवेलेबल आहेत. तसंच अदर फील्ड्समध्ये मेटलॉजिकल इंजिनिअरिंग, मायनिंग इंजिनिअरिंग, मरीन इंजिनिअरिंग आणि बायोटेक्नॉलॉजी तर हे विषय अवेलेबल आहेत. सो तुम्ही जर पाहिलं तर खूप सारे विषय अवेलेबल आहेत तुम्हाला अंडर ग्रॅज्युएशन करण्यासाठी. हा झाला नॅचरल सायन्सेस ए. आता आपण बघूया नॅचरल सायन्सेस बी. नॅचरल सायन्सेस बीच्या अंडर ॲग्रिकल्चरल स्टडीज, त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर, ॲग्रिकल्चरल केमिस्ट्री, ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग, ॲनिमल सायन्स, वेटरनरी मेडिसिन, फॉरेस्ट्री, फूड सायन्स आणि फिशरीज एवढे विषय अवेलेबल आहेत. तसंच हायजिनिक स्टडीजमध्ये फार्मसी, हायजिनिक्स, नर्सिंग सायन्स आणि बायोलॉजी हे विषय आहेत. आता नॅचरल सायन्सेस सी ह्याच्या अंडर काय येतं ते बघूया. त्याच्या अंडर येतं मेडिसिन आणि डेंटिस्ट्री. सो तुम्ही जर पाहिलं तर खूप सारे चॉईसेस तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल आहेत ज्याच्यातनं तुम्ही चूज करू शकता आणि पुढे जपानमध्ये नक्कीच छान अभ्यास करू शकता. आता ओव्हरऑल प्रोसिजर कशी आहे या परीक्षेची तर ती पण आपण बघूया. सगळ्यात पहिलं म्हणजे ही जी परीक्षा आहे ती जॅपनीज डिप्लोमॅटिक मिशन कंडक्ट करतं आणि पहिलं जे स्क्रीनिंग आहे किंवा पहिलं जे सिलेक्शन आहे तर ते तुम्ही जे रजिस्ट्रेशन फॉर्म पाठवलेले असतात त्याच्याबरोबर तुम्हाला काही डॉक्युमेंट्स पण पाठवायला सांगितलेली असतात तर त्याच्यावरून तुमचं पहिलं स्क्रीनिंग होतं. हे पहिलं सिलेक्शन झाल्यानंतर पुढे तुम्हाला एक रिटन एक्झामिनेशन असते आणि त्याच्यानंतर एक इंटरव्ह्यू असतो. तर ह्या रिटन एक्झामिनेशनसाठी काय विषय आहेत किंवा त्याचं काय सिलेबस आहे तर ते आपण आता बघूया. एक्झामिनेशन आणि इंटरव्ह्यू हे जे आहे तर ते जनरली जूनमध्ये असतं आणि ॲप्लिकेशन जो पिरियड असतो तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठीचा तर तो अराऊंड मे असतो. पण तरीसुद्धा आम्ही खालती जी तुम्हाला मेक्सची लिंक दिलेली आहे तर तिथे तुम्ही निश्चितपणे जानेवारीच्या सुमारास एकदा चेक करून घ्या की ॲप्लिकेशन कधी करायचं आहे, ड्युरेशन काय आहे. ओके. सो मी जसं म्हटलं तसं रिटन एक्झामिनेशन जी आहे त्याच्यासाठी टॉपिक्स काय आहेत तर ते आता आपण बघूया. सोशल सायन्सेस अँड ह्युमॅनिटीज ए अँड बी ह्याचे जे विषय आहेत तर त्याच्यासाठी तुम्हाला 3 विषयांची परीक्षा द्यायला लागते. पहिलं म्हणजे मॅथमॅटिक्स ए, इंग्लिश आणि जॅपनीज. सो मॅथमॅटिक्स ए इज अ लोअर मॅथमॅटिक्स. नॅचरल सायन्सेस ए साठी तुम्हाला एक्झाम द्यायला लागते. मॅथमॅटिक्स बी विच इज हायर मॅथमॅटिक्स म्हणजे 11वी 12वीला आपल्याकडे जे मॅथ्स असतं ते. त्याच्यानंतर सायन्स साईडचं मॅथ्स. त्याच्यानंतर फिजिक्स, केमिस्ट्री, इंग्लिश अँड जॅपनीज. सो ह्या विषयांची तुम्हाला परीक्षा द्यायला लागते.
आता नॅचरल सायन्सेस सी आणि बी ह्याच्यासाठी जर पाहिलं तर मॅथमॅटिक्स बी, त्याच्यानंतर केमिस्ट्री, बायोलॉजी, इंग्लिश आणि जॅपनीज अशा परीक्षा द्यायला लागतात. सो या ठिकाणी सुद्धा मी तुम्हाला म्हटलं तसं सायन्स फील्डसाठी मॅथमॅटिक्स बी द्यायला लागतं, विच इज हायर मॅथमॅटिक्स, आणि सोशिओलॉजीसाठी तुम्हाला मॅथमॅटिक्स ए द्यायला लागतं, विच इज लोअर मॅथमॅटिक्स. या ठिकाणी तुम्ही सगळीकडे पाहिलं की जॅपनीजची पण एक्झाम द्यायला हवी आहे. तर एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जॅपनीजच्या मार्क्सवरती तुमचं सिलेक्शन ठरत नाही. सो जरी तुम्हाला जॅपनीज अजिबात येत नसेल आणि तुम्ही तुमचे जे विषय आहेत त्याच्यामध्ये उत्तम स्कोअर केलं तरीसुद्धा तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. पण एक गोष्ट अशी आहे की समजा असं झालं की 2 विद्यार्थी आहेत आणि त्यांना सेम मार्क पडलेले आहेत आणि त्याच्यातल्या एकाला थोडंसं जॅपनीज येतं, तर मग निश्चितपणे ते ॲडव्हान्टेजियस होऊ शकतं. सो जर तुम्ही विचार कराल की जपानला जायचं आहे तर हळूहळू थोडं जॅपनीज शिकायला सुरुवात केली तरी काही हरकत नाही. ओके, पुढे जाऊया. आता ह्या ठिकाणी तुमचं ज्या वेळेला पहिलं स्क्रीनिंग होतं, त्याच्यानंतर तुमची एक्झामिनेशन होते. एक्झामिनेशन झाल्यानंतर ताबडतोब तिथे पेपर्स चेक केले जातात आणि त्यातनं जी मुलं पुढे सिलेक्ट केली जातात त्यांचा इंटरव्ह्यू घेतला जातो. हा इंटरव्ह्यू झाल्यानंतर सगळा जो डेटा आहे वेगवेगळ्या काउन्सिलेट्समध्ये झालेल्या परीक्षांचा तो दिल्लीला पाठवला जातो, एम्बसीकडे. सो ज्या मुलांना फायनली मिक्स्ड स्कॉलरशिप मिळालेली आहे तर त्यांची नावं डिक्लेअर केली जातात. हे झाल्यानंतर मग तुम्हाला काही प्रोसिजर करायचं असतं आणि त्याच्यानंतर तुम्ही जपानला जाता. जपानला गेल्यानंतर त्या ठिकाणी मेक्स्डतर्फे तुमच्यासाठी एक प्रिपरेटरी कोर्स असतो, तो तुम्हाला करायला लागतो. ह्या प्रिपरेटरी कोर्समध्ये तुम्हाला 6 महिने ते 1 वर्ष एक्सटेन्सिव्हली जॅपनीज लँग्वेज शिकवली जाते. तसंच तुम्ही पुढे जाऊन जो विषय निवडला आहे, फॉर एक्झाम्पल मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग निवडला आहे, अजून कोणीतरी मॅथमॅटिक्स निवडला आहे, कोणीतरी बायोलॉजी निवडलेला आहे, तर तो जो विषय आहे तर त्याचासुद्धा अभ्यास, एक प्रिपरेटरी स्टडी हा तुमचा या वर्षभरात करून घेतला जातो. सो या वर्षभरात तुम्ही तुमच्या विषयाचा पण अभ्यास करता, बेसिक अभ्यास करता आणि प्लस तुम्ही जॅपनीजचा सुद्धा एक्सटेन्सिव्ह अभ्यास करता, त्यामुळे तुमची जॅपनीज लँग्वेज पण चांगली होते. आणि हा खरंच खूप ॲडव्हान्टेज आहे, कारण ज्या देशात तुम्ही जाताय त्याची भाषा जर तुम्हाला येत असेल तर नथिंग लाईक इट. ओके, सो मी जसं म्हटलं तसं ही 5 वर्षांची स्कॉलरशिप आहे आणि ही स्कॉलरशिप किती मिळते, स्टायपेंड मिळतो का नाही मिळत, ह्याच्यामध्ये काय काय एक्झम्पशन्स आहेत, काय काय खर्च आपल्याला करायला लागतो, तर हे सगळं जे आहे ते आपण थोड्या वेळाने बघणार आहोत. त्याच्या आधी आपण आपला एक विद्यार्थी आहे देवव्रत जोशी, तर त्यांनी ही मिक्स्डची स्कॉलरशिप मिळवली. तो तिथे जपानमध्ये 5 वर्ष त्याचं पूर्ण झालं शिक्षण बॅचलर्सचं मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधनं आणि त्याच्यानंतर आता तो तिथे मास्टर्ससुद्धा करतो आहे, त्यासाठी सुद्धा त्याला नेक्स्टची स्कॉलरशिप मिळालेली आहे. तर आपण त्याचा अनुभव एकदा ऐकूया. आणि हा जो एक्सपिरियन्स असतो ना तर तो खूप महत्त्वाचा असतो. याच्यातून तुम्हाला खूप चांगले क्लूज मिळू शकतात, चांगले पॉईंट्स मिळू शकतात, टिप्स मिळू शकतात की जे तुम्ही नक्कीच वापरून तुमच्या स्वतःसाठी सुद्धा त्याचा उपयोग करून घेऊ शकता. सो पहिल्यांदा आपण देवव्रतचं जे शेअरिंग आहे, एक्सपिरियन्स शेअरिंग, तर ते ऐकूया. पण मध्ये माझं मुख्य कारण येण्याचं म्हणजे मला रोबोटिक्सचा अभ्यास करायचा होता. मी अंडर ग्रॅज्युएट पासूनच 12वीच्या आधीपासूनच मला रोबोटिक्स करायचं माहिती होतं. तर मला नेक्स्ट विषय मटामधलं कळलं, पण विजडम ट्रीला कॉन्टॅक्ट केल्यानंतर मग त्यांनी थोडं ॲप्लिकेशनमध्ये पण मदत केली होती आणि जॅपनीजचाही अभ्यास आम्ही चालू केला होता. पण लेट मी रिअश्युअर नॅचरल सायन्सची मंडळी की ते इथे गेल्यावर शिकवतात बरंचसं. इथे फार असा जास्त अभ्यास मॅथचा करा, की मॅथचा अभ्यास, फिजिक्सचा अभ्यास, सिलेबस असाच माझा IITचा अभ्यास चालू होता, म्हणून मी तो असं फार मॅथ्ससाठी वेगळा अभ्यास केल्याचा मला आठवत तरी नाही. पण प्रॅक्टिस पेपर सोडवले होते नाही किंवा 5 पेपर सोडवले होते. IITचा अभ्यास केल्यावर इट वॉज नॉट डिफिकल्ट खरं म्हणजे फारसं, पण ॲटलिस्ट मॅथ्स तरी चांगला असू दे. म्हणजे मॅथ्सचा अभ्यास चांगला करा आणि आपल्या ते प्रश्न सुटतात का हे महत्वाचं आहे. मॅथ्स नाही आलं तर बहुतेक त्यांना थोडंसं वाईट इम्प्रेशन पडतं त्याच्यामुळे. पहिल्यांदा ऍप्लिकेशन म्हणजे पेपर ऍप्लिकेशन असतं, त्याच्यावर हे शाळेचे मार्क, 10वीचे 12वीचे मार्क प्लस इतर प्रश्न की वाय जपान किंवा तुम्हाला जपान विषयी काय वाटतं किंवा नंतर पुढे काय करायचं, हे सगळे प्रश्न आठवत नाहीत मला, पण अशा
दे आर ऑफ दिस काइंड. तर ते नीट लिहा मात्र, की फक्त मार्क महत्वाचे नाही आहेत. आय एम नॉट शुअर काय महत्वाचे सांगत नाहीत ते, पण ते सगळंच बघतात. दे आर क्वाईट केअरफुल. आणि मग अभ्यास चालू ठेवा. 12वीचा असतो तो किंवा कॉलेज ऍडमिशनचा अभ्यास असतो तो चालू ठेवा आणि मग प्रॅक्टिस प्रॉब्लेम सोडवा. ओके, तर मला खरं म्हणजे आणखी मला कम्पॅरिझन फार डेप्थ नाही सांगता येणार, कारण मी अंडर ग्रॅज्युएटसाठी पण इथेच होतो आणि मास्टरसाठी पण इथेच होतो. पण 6 महिने मी ऍक्च्युली VIT पुण्यातला अटेंड केलं होतं. तर थोडंफार सांगता येईल असं इज की थोडाफार भाषेचा फरक पडतो. म्हणजे की यू विल बी एक्सपेक्टेड टू सेल्फ स्टडी टू सम एक्सटेंट, की स्वतः अभ्यास करायला गेला, स्पेशली ते कळत नाही सुरुवातीला, तर नाहीच कळत की वर्गातली शिकलेली आपण काय बरं लँग्वेज तुम्ही शिकलेली लँग्वेजचा स्पीड आणि एकूण मटेरियल सुद्धा बरंच वेगळं असतं. अँड दे आर स्पीकिंग टू जॅपनीज स्टुडंट्स. म्हणजे ते प्रोफेसर सुद्धा सगळे जॅपनीज मुलांना कळेल अशा स्पीडमध्ये आणि असं बोलतात ते. सो त्यांना रादर दॅन मटेरियल अवघड असतं त्यापेक्षा ते सांगतात ते कळत नाही, म्हणून त्यांना जाऊन विचारावं लागतं किंवा मग इंटरनेटवर अभ्यास करायचा. मी तरी तेच केलं. पॉझिटिव्ह साईड म्हणजे आता अंडर ग्रॅज्युएटचं मला वाटतं फार वेगळं नसावा कुठे. म्हणजे कॅम्पस चांगला असतो किंवा मटेरियल चांगलं असतं, जॅपनीजमध्ये अभ्यास करावा लागतो. पण मास्टर्ससाठी आय वुड से की इथे रिसोर्सेस खूप चांगले आहेत. मेन कारण ते महत्वाचं आहे की आय नेव्हर कुठलाही रिसर्च मला काही रिसर्च करायचं वाटलं मला इथे, तरी दे हॅव द मनी अँड दी एक्झिस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर की तुम्हाला ते करू देतील. समजा जे भारतात इज नॉट नेसेसरी की असेल. IIT वगैरे गेला तर असेल मला वाटतं, किंवा आयसरला गेला तर असेल, पण इथे त्या मानाने सर्वसाधारण युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा असतं की लॅब चांगली आहे बघा, किंवा त्यांचे इंटरनॅशनल जर्नल्स मध्ये लिहितात ते. म्हणजे तुम्हाला जर काही रिसर्च करायचं असेल तर यू कॅन ऍक्च्युअली डू इट अँड सबमिट इट टू अन इंटरनॅशनल जर्नल विच इज व्हॅल्युएबल. आणि एक महत्वाचं म्हणजे भाषा आली की यू शुड बी ओके. ते काही वेळाने काय समजायला लागतं, काही वेळाने लगेच ते स्पीड पण जरा लक्षात यायला लागतं. इट विल बी ओके. हेल्पफुल असतात लोक म्हणण्यापेक्षाही त्यांचं जे सिस्टम्स आहेत ऑलरेडी, दे आर ऑलरेडी इन प्लेस मदत करण्यात. म्हणजे त्यांनी ऑलरेडी अशी सोसायटी बनवून ठेवली की इफ यू नीड समथिंग यू कॅन फाइंड इट प्रिटी इझिली. भाषा आली एकदा, हे मात्र आहे की जॅपनीज येत असेल तर थोडीशी अडचण येण्याची शक्यता आहे. म्हणजे जॅपनीज येणाऱ्या कोणाला तरी विचारावं. आणि तसे पण शाळेत लोक असतात की मॅक्सची लोक आय वुड से युनिव्हर्सिटीमध्ये खूप कमी प्रमाणात आहेत. त्यानुसार इतर फॉरेन स्टुडंट्स खूप आहेत, त्यांना नाही आहेत जॅपनीज. तर जे लिएझॉन ऑफिसर म्हणण्यापेक्षा तिची आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये एक अशा काय म्हणा त्याला फॉरेन स्टुडंट हेल्पिंग ऑफिस टाईप आहे, असतं दर युनिव्हर्सिटीमध्ये आहे, की त्यांना जाऊन विचारायचं की बिल कसं भरू किंवा ट्रेननी कसं जायचं इकडे तिकडे. म्हणजे काही अशी अडचण आली की ते काही करून देतात. म्हणजे हे पत्र आलं बाबा माझ्या सिटी काउन्सिल कडनं, मी काय करू याचं वगैरे. पण जर जॅपनीज येत असेल आणि मॅक्स मधून गेला तर जॅपनीज येईलच. म्हणजे असं मला येणार नाही वगैरे हा प्रश्नच नाहीये. यू विल ऍटलीस्ट बी एबल टू रीड, राईट आणि स्पीक इट टू ए सर्टन एक्सटेंट. पण काय बरं की एक भाषेचा आली तर काही यू कॅन गुगल एनिथिंग. म्हणजे भारतापेक्षाही जास्त, बरंच जास्त आहे म्हणजे. द सिस्टम्स आर इन प्लेस टू हेल्प. सगळ्यात सुरुवातीला सांगायचं म्हणजे मी सगळ्यात प्रॅक्टिकल गोष्टीपासून सुरू करतो की ऍटलीस्ट हा प्रोग्राम असेल, या प्रोग्राम मधून आलात तर नोईंग दिस लँग्वेज दॅट नॉट दॅट मेनी पीपल अराउंड द वर्ल्ड स्पीक, हा खूप मोठा ऍसेट आहे. म्हणजे ते शिकवतात, म्हणजे 0 पासून शिकवतात. आणि मग आता आय हॅव N1 जे मला ग्रॅज्युएशन झाल्या मिळाली असती. म्हणजे पण मी थोडासा डिले केला म्हणून मी 2-3 वर्षांनी मिळाली मला. पण मी परीक्षा एकदाच दिली होती ती. दिस इज अ पॉवरफुल ऍसेट जॅपनीज भाषा येणं. तुम्हाला N1 लेवलला जाऊन त्याच्या बऱ्याच वरच्या लेवलला जाऊन पोहोचवतात ते. आय वुड नॉट से आय एम व्हेरी गुड, पण त्या परीक्षा पास करण्या इतकं मला येतं, विच इज ऑल दॅट मॅटर्स फॉर एम्प्लॉयर्स. हे अमेरिकेला गेलात किंवा कुठे इतर देशात गेलात तर दिस इज नॉट समथिंग यू विल गेट. मग म्हणजे लोकांना भीती अशी वाटते की भाषा कशी येणार किंवा कसं मला लोकांशी बोलता कसं येणार वगैरे. तर ते येतं. सो दिस इज नॉट समथिंग टू वरी अबाउट. पहिलं म्हणजे. दुसरी गोष्ट म्हणजे प्रॅक्टिकल थिंग नंबर 2 इज दिस इज अन ऑसम स्कॉलरशिप. म्हणजे मला कुठलं एकही पैसा भरावा लागला नाही आता हे सगळ्यासाठी. म्हणजे इट इज फुल्ली फंडेड फ्रॉम द फ्लाईट टू द कंट्री टू द फ्लाईट बॅक. म्हणजे मला सगळं झालं
परत जायला मला तिकीट मिळेल, प्लस महिन्याभराचे लागतात त्याच्यापेक्षा बरेच जास्त पैसे फ्रँकली, आणि प्लस ऑल द ट्युशन इज कवर्ड वगैरे वगैरे, अँड प्लस एक स्टॅटस असतो ज्या मॅक्स स्कॉलरसाठी, देर आर नॉट दॅट मेनी. आणि इतर म्हणजे मॅक्स हा कॉन्सेप्ट माहिती असेल देशामध्ये सुद्धा यू गेट प्रेफरन्शियल ट्रीटमेंट रेझ्युमीवर मॅक्स असं लिहिलं असेल तर, आय एज्युम. अजून मी ऍप्लिकेशन नाही केले, पण आय हर्ड दिस टू बी द केस. तर हे या 2 प्रॅक्टिकल गोष्टी आहेतच. म्हणजे मग आणखी मला काय बरं, अमेरिका बऱ्याच लोकांनी पाहिली आहे खरं म्हणजे. नवीन काहीतरी बघायची हाऊस जर असायला हरकत नाही आणि काही, तर दिस इज अ ग्रेट कंट्री टू कम टू. मला काहीतरी करून बघायचंय, आणि मला यू कॅन डेफिनेटली मेक लाईक फॉरेनर फ्रेंड्स हिअर, जे माझ्या आता खूप आहेत. तर या प्रोग्राममध्ये जपानपेक्षा हे जरा जास्त मॅक्सचं हे होत आहे, म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट होतीये. पण तरी माझे अजूनही असे 120 लोक जे येतात आपल्याबरोबर, ते आपल्याबरोबर राहतातच. म्हणजे आय एम स्टील फ्रेंड्स विथ मोस्ट ऑफ दिस पीपल. असा तो इंटरनॅशनल जो अनुभव येतो या स्कॉलरशिपमुळे, तो नाही यायचा आणखी कुठेही. कारण भारतामधून फक्त 4 लोक आले होते माझ्याबरोबर एक मुलगा होता, आणि माझे बरेचसे मित्र इतर देशात आहेत. तो दॅट एक्सपिरियन्स स्टेड विथ मी अँड विल स्टे विथ मी. आणखी काय सांगायचं म्हणजे, मग इथं तुम्हाला जपान विषयी बघताच येईल काय काय भारी आहे वगैरे. They have everything that the Western countries have. It is like सगळे थीम पार्क्स वगैरे आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वगैरे इज प्रिटी कम्पेरेबल. आय वुड से प्रिटी मच द सेम. इट्स लॉट क्लीनर देन मोस्ट कंट्रीज. राहायला खूप सोपा देश आहे हा, भाषा येत असेल तर. सो डेफिनेटली कन्सिडर इट. देवव्रतचं एक्सपिरियन्स ऐकल्यानंतर मला नक्की खात्री आहे की तुम्हाला सगळ्यांना असं वाटत असणार की येस, मला पण जपानला स्टडीसाठी जायचं आहे, आणि येस, तुम्ही सगळेजण जाऊ शकता. सो नक्की भरपूर प्रयत्न करा. आता महत्त्वाचा भाग, अबाउट स्कॉलरशिप. सो ही जी स्कॉलरशिप आहे ती 5 वर्षांची स्कॉलरशिप आहे, आणि या स्कॉलरशिपमध्ये तुम्हाला दर महिना 1,17,000 येन, म्हणजे जवळपास 90,000 रुपये हे स्टायपेंड म्हणून दिले जातात. तुमचा जो रोजचा खर्च असेल, खाणं पिणं राहणं यासाठी. तसंच तुमची ट्युशन फी, एंट्रन्स फी, एक्झामिनेशन फी ही सगळी माफ असते. सो नो ट्युशन फी, नो एक्झामिनेशन फी, नो एंट्रन्स फी, तुम्हाला कुठलीही फी भरायला लागत नाही. ह्याचबरोबर तुमचं जपानला जाण्याचं आणि जपानहून येण्याचं जे तिकीट आहे, विमानाचं तिकीट किंवा जो काही खर्च आहे, तो संपूर्ण खर्च जपान गव्हर्नमेंट करतं. सो अक्षरशः काहीही तुम्हाला स्वतःच्या खिशातनं पैसे खर्च करायला लागत नाहीत. तुम्हाला फक्त तुमचे जे काय वस्तू आहेत, जे काय कपडे आहेत, पुस्तकं आहेत, तर ह्या गोष्टी फक्त तिथे घेऊन जाणे आणि खूप छान अभ्यास करणे, एवढंच काम असतं. सो खरंच अशी स्कॉलरशिप असेल तर और क्या चाहिए जिंदगी में, इजंट इट? नथिंग लाईक इट. सो खरंच सगळ्यांनी तुम्ही ह्याचा खूप फायदा करून घ्या. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कारण ह्याच्या पुढचे आमचे जे व्हिडिओ येणार आहेत तर ते सुद्धा तुम्हाला वेळेवर मिळतील. आणि ॲज यू नो की हे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं युग आहे. सो कुठलीही इन्फॉर्मेशन ही आपल्याला मिळणं, लवकर मिळणं आणि आपण त्याचा फायदा करून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. सो लवकरात लवकर तुम्हाला आमचे व्हिडिओज आलेले कळावे ह्यासाठी सबस्क्राईब करणं खूप महत्त्वाचं आहे. तसंच हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अनेक मुलं अशी आहेत की ज्यांना अजूनपर्यंत हे माहितीच नाही आहे की जपानमध्ये एवढ्या साऱ्या स्कॉलरशिप्स अवेलेबल आहेत आणि आपण त्याचा फायदा करून घेऊ शकतो. सो आपली मराठी मुलं मुली ही जपानला जाऊन शिकली तर खूप आनंदाची गोष्ट आहे, आणि त्यासाठी म्हणून नक्की हा व्हिडिओ जेवढा जास्तीत जास्त शेअर करता येईल तेवढा शेअर करा. आवडला असेल तर लाईक पण करा. आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मेक्सच्याच स्कॉलरशिपबद्दल, परंतु ती असणार आहे रिसर्च स्टुडंट्स, म्हणजेच मास्टर्स कोर्सेस, PhD आणि डॉक्टरल कोर्सेससाठी. तसंच EJU स्कॉलरशिप म्हणजेच एंट्रन्स टू जॅपनीज युनिव्हर्सिटी ही स्कॉलरशिप. त्याच्यानंतर प्रायव्हेटली फायनान्स स्कॉलरशिप, ह्या कशा मिळवायच्या ह्याची पण माहिती आपण आपल्या पुढच्या व्हिडिओत नक्की घेणार आहोत. तसंच प्रत्येक व्हिडिओमध्ये तिथे असलेले जे स्टुडंट्स आहेत, माझे विद्यार्थी आहेत, तर ते तुमच्याबरोबर नक्कीच त्यांचे एक्सपिरियन्सेस शेअर करतील. तुम्हाला जर काही शंका असेल, काही क्वेश्चन्स असतील तर नक्कीच पोस्ट करा. आम्ही त्या शंकांचं निरसन करायचा निश्चितपणे प्रयत्न करू. सो पुन्हा भेटूया. टिल देन, स्टे ट्यून्ड.
बाय बाय.